कान, नाक, डोळे, जिव्हा, त्वचा या पंचेंद्रियांद्वारे माणसाला जगाचे ज्ञान होते. विश्वाचे ज्ञान होण्यासाठी माणूस हा दिवस रात्र धडपड करत असतो. साधकाचा वेश धारण करून असलेला प्रत्येक योगी पुरुष हा जीवनाची व्याख्या विकसित करत असतो. पंचेंद्रियाद्वारे माणसाला विश्वाचे ज्ञान होते. हेच पंचेंद्रिय मानवाला अंतर्मुख आणि बहिर्मुख या द्विधा तत्वज्ञानाची ओळख करून देते. विश्वाचे वास्तविक सत्य, विश्वाची वास्तविक प्रेरणा, विश्वाचे वास्तविक दर्शन हे मानवाच्या अंतरीच आहे. विश्व हे निव्वळ मायाजाळ आहे. या मायाजाळातून मुक्त होऊन एकत्वाची प्राप्ती करून घेणे हेच प्रत्येक आत्म्याचे उद्दिष्ट असले पाहिजे. आत्मा हा निरंतर भक्ती सागरात आपला आचरण, व्यवस्थापन आणि क्रियाकलाप करत असतो. आपले प्रत्येक आचरण हे निव्वळ चमत्कारिक अशा स्वरूपात तो धारण करण्याची चेष्टा करत असतो. क्रम विकास होणे हे आत्म्याचे उद्दिष्ट आहे. क्रम विकास तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून विकासनशील अवस्था ही सातत्याने प्राप्त करून घेणे हे प्रत्येक आत्म्याचे कर्तव्य आहे. आत्मा म्हणजे काय? विश्व चैतन्याची व्याख्या कशा प्रकारे केली जाऊ शकते? विश्व चैतन्य हे गुढीत आहे. आत्मा हे त्यातील एक गूढ तत्वज्ञान आहे. संदर्भासाठी विश्लेषण करत असताना आपल्याला प्राचीन धर्मग्रंथातील प्रत्येक बाबी चाचपडून पाहिल्या हव्यात. कारण त्याशिवाय आपल्याला मानव मुक्तीची संकल्पना ही समजू शकत नाही. मानवाला त्रिविध बंधनातून मुक्त करून संपूर्ण चित्ताची शुद्धी करणे हेच योगत्वाचे कर्तव्य आहे. योगत्व हे अनंत आहे आणि अनंताभिप्रेत असे योगत्व हेच दार्शनिक स्वरूपात नित्य अवतरत असते. क्रम विकासाच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर हे तत्वज्ञान आपल्याला नित्य विकासनशील होण्याची प्रेरणा देते. विकासनशील होण्याची प्रेरणा म्हणजे काय? आत्मिक तत्वाच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर उपास्य आणि उपासक या दोन द्विधा संकल्पना आपल्याला प्रत्यास येतात. उपासक हा नित्य उपास्यकाचे स्मरण करत असतो, परंतु उपासना करत असताना त्याची प्रत्येक संवेदना ही उपास्याला अंतर्भूत असते. अर्थात त्याचे इष्ट हे त्याचे उपास्य आहे आणि उपासक हा निव्वळ एक साधक आहे. ही संकल्पना जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे. मानवाचे मन हे मानवाला भौतिक परिस्थितीत जखडून ठेवण्याचे कार्य करते. भौतिक अर्थात जडत्व, मायाजाळ युक्त असे जडत्व, जडत्वाची प्रत्येक संकल्पना ही मानवाला स्थूलतम अशा व्याख्येशी निगडीत करते. स्थूलतम या सृष्टीमध्ये जे जे काही सूक्ष्मतम आहे त्या प्रत्येक गोष्टीचे अवलोकन करणे हे योगी मनुष्याचे कर्तव्य होय. योगी हा या जगातील प्रत्येक संकल्पनेला धारण करून त्याचा अभ्यास करत असतो. अर्थात हा अभ्यास सूक्ष्मतम पातळीवर अतिसूक्ष्म वेगाने होत असतो. त्याची गती ही नाममात्र ईश्वर तुल्य असते असे म्हटले पाहिजे. अर्थात ईश्वराची संकल्पना ही व्यापक आहे. ईश्वर हा व्यापक आहे. ईश्वर हा द्रष्टा आहे. योगी हा या प्रत्येक वृत्तीला जाणून आहे. जीवन हे जसे मूलभूत अंगांनी अभिप्रेत आहे तसेच ते अनन्यविध अंगांनी अभिप्रेत आहे. त्यातील अनेक संकल्पना या योगत्वाशी निगडीत आहे. मूलभूत संरचना
मूलभूत तत्व, मूलभूत प्रणाल्या, मूलभूत चिकित्सा या सर्व संकल्पना योगत्वामध्ये अंतर्भूत असतात. हठयोग, राजयोग, क्रियायोग, ज्ञानयोग, भक्तियोग हे सर्व संप्रदाय या मूलभूत तत्वांशी निगडित आहेत. मेल्यानंतर मनुष्याला काय प्राप्त करता येईल? मेल्यानंतर मनुष्याच्या देहाचे विच्छेदन झाले तर काय होते? त्याचे पुढे काय होते? तो पुढे कसा अवतरित होतो? तो पुन्हा कसा या सृष्टी तलावावर जीवित होतो? त्याच्या आत्म्यातून कशा प्रकारे प्रेरणा या प्रेरित होत असतात या विषयीचा सार संबंध आपल्याला अनेक दृष्टांतातून जाणून घेता येतो. दृष्टांत हा माणसाला द्राष्टांतिकाचे महत्व प्रतिपादित करून एक नवोदित संकल्पना विकसित करण्याची प्रेरणा देतो. वास्तविक सत्य हे अति दूर आहे. वास्तविक सत्य हे अति निकट आहे. वास्तविक सत्याची प्रत्येक संकल्पना ही अति सूक्ष्म आहे आणि या अति सूक्ष्म स्तरातील प्रत्येक चत्वार अशा कामनेचे आचरण करणे हेच प्रत्येक मनुष्याचे साधर्म्य कर्तव्य होय. अर्थात यातील प्रत्येक प्रेरणा या मनुष्याला मनुष्यत्वाची जाणीव करून देतात. माणसाला इंद्रियांची जाणीव झाली की माणूस हा इंद्रिय बंधनातून मुक्त होतो. माणसाला मनाची जाणीव झाली तर माणूस हा मनाच्या प्रत्येक बंधनातून मुक्त होतो. माणसाला शारीरिक संकल्पनेची जाणीव झाली तर माणूस शरीराच्या नश्वरतम अशा बाबींमधून मुक्त होतो. अर्थात माणूस हा निरंतर प्रकाशशील आहे. माणूस हा निरंतर विकासशील आहे. माणसाने सतत विकसनशील होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हाच आत्म्याचा नवीनतम गुणधर्म होय. जीवनाची प्रत्येक व्याख्या विकसित करत असताना, जीवनाच्या प्रत्येक व्याख्येला अंतर्भूत होत असताना आपल्याला या सर्व बाबींचा विचार करणे गरजेचे होय. कारण आत्मा, अमरत्व आणि त्या विषयीची प्रत्येक संकल्पना ही आपल्याला समजून घेण्यासाठी आपल्याला मानव मुक्तीच्या प्रत्येक प्रेरणा या जाणून घेणे महत्वपूर्ण राहील असे मला वाटते. तत्व योगांतर सन्मुख वदे ज्ञानयोग ज्ञान. तत्व योगांतर सन्मुख वदे ज्ञानयोग ज्ञान. आपरूप भाव विद्या चित्त सकृत प्राण. आपरूप भाव विद्या चित्त सकृत प्राण. प्राण तत्व वाचे शुद्ध चित्तांगिते सृजन. प्राण चित्त वाचे शुद्ध चित्तांगिते सृजन. अखिल विश्वाची कारण म्हणून इये धरिले तत्वयोग ध्यान. म्हणून इये धरिले तत्वयोग ध्यान. अर्थात तत्वाची व्याख्या विकसित करत असताना तत्वयोग ध्यानाची प्रत्येक नीती ही आपल्याला ज्ञानाभिभूत करणे गरजेचे राहील. तत्व हा एक योग आहे आणि त्यातील प्रत्येक आंतरसन्मुख जाहलेल्या प्रत्येक धारणा या ज्ञानयोगाची संकल्पित आहेत. आपरूप भावविद्या चित्त सकृत प्राणाच्या प्रत्येक धारणा या प्राणतत्वाशी निगडित असून शुद्ध चित्त हेच त्यांचे सृजन होय. कारण अखिल विश्व हे कारक स्वरूप असून त्यातील कारणता ही महत्तम अशा चिकित्सक संशोधनाशी निगडित आहे. अर्थात यातील मूळ मर्म हेच तत्वध्यान योग होय. यातील मूळ धर्म हेच तत्व विज्ञान योग होय. यातील मूळ कर्म हेच तत्वयोग ध्यान होय असे मला वाटते.